तुला येतं का भात लावता? येतं. कधी लावले होते? लागलं तुम्ही चटाई नाही तू पोहणार आहे त्यात, मी फोटो शूट करतो तुझं. पटकन खाली उतरवलं म्हणून वाचला. पोटामध्ये कावळे कोकायला लागत ना. फोटोग्राफर बघायचा का? अजिबात धडनं फोटो काढणारा. असं बघू शकताय, मस्त धुकं आहे आणि या धुक्यामध्ये ही महाबळेश्वरची फिलिंग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपण जाणार आहोत मस्तपैकी ह्या पावसाळ्याची मजा घेण्यासाठी. म्हणजेच एकदम छान असं उत्कृष्ट असं लोकेशन आहे जे कोंडेश्वरचं आहे. त्या कोंडेश्वरच्या मंदिराला आज आपण जाणार आहोत आणि जाता जाता पाहणार आहोत मस्त निसर्गाचा चमत्कार असणारे डोंगर आणि हिरवीगार अशी झाडीपात. आजचा आपण हा ब्लॉग करणार आहोत. चला. मस्तपैकी हा एक छोटासा ब्रिज लागतो, एक जुना ब्रिज पण आहे. ते जरा फोटो काढतो आम्ही. सुषमाला फोटो काढायचे आणि थोडा वेळ पाऊस उघडलाय. पाऊस उघडल्यामुळं पहिलं फोटोशूट करून घेऊ. पाणी आता कमी आहे, म्हणजे पाऊस आत्ता मागच्या 7-8 दिवसापूर्वी जास्त होता ना, आता खूप कमी पाऊस आहे. त्यामुळे पाण्याची लेवल पण आता कमी आहे. हे बघ. तर मित्रांनो, थोडासा फोटोशूट झालाय. लय जोराचे फोटो काढलेत आणि एक पण धड नाही आला याच्यामुळे. स्वतःला एकूण फोटो धड नाही. तिचा आलाय, तिचा मी काढलाय ना, त्यामुळे आलाय. माझा एक पण नाही आला. वाकलोय काय? वाकलोय. फोटोग्राफर बघायचा का? अजिबात धडनं फोटो काढणारा. हे बघा, अजिबात धडनं फोटो काढणार. फक्त स्वतःचे फोटो तुझे चांगले पाहिजे. कायचे चांगले काढल्या, मळ्याचे चांगले काढल्या. हे बघा फोटोग्राफर बघितला का? हे बघा फोटो. स्वतःसारखे जरी फोटो काढा, स्वतःसारखे जरी फोटो ओरिजिनल पाण्यात धु. बच्चल गाडी उघडीच होती का? अरे वा. तर आता आम्ही थांबलोय मस्तपैकी गरम वडापाव खायला. ही बघा खायसाठी कोण बघा त्याचं भूक लागलं नाही, माय सुटलेलं आहे म्हणून आता भूक लागली. मध्येच ऊन पडलंय बघा, मस्त छान. आणि इथला वॉटरफॉल ते वडापाव करते गरम कधी व्हायची याची वाट बघतोय. पोटामध्ये कावळे कोकायला लागत ना. येऊ दे तर आल्याशिवाय काय. आलेला आहे वडापाव. बायको खुश. वडापाव आहे, तू वाढला मर्डर गेला वडापावचा. गरम छान ना, छान. मस्त घेता नाश्ता केलाय. एकेकाच वडापाव आला बस झालं. कारण की आता पुढं जेवायचे. येणे जास्त खाल्लं जरा, पाटापाटा खाल्लं येणे. भूक लागली असं आहे ना. इथं रेंज दिसते, इथं रेंज इथं येऊन बसलाय. पाऊस आला, ड्रोन पण भिजलाय. दिसतंय का? याच्यामुळं भिजलाय पाऊस बघा. ड्रोन पटकनी खाली उतरवलं म्हणून वाचला. पटकनी चल, पटकनी आतमध्ये चल. वाढला. चल तर घे छत्री लवकर. तयारीत आलेले आम्ही. तयारीत आले. तयारीत पण काय उपयोग? काय उपयोग नाही तयारीचा. भिजलो. पाऊस हो गया चालू.
पाउस चालू हो गया है और हम जा रहे हैं अभी पानी में घुसने के लिए जा रहे हैं उधर. तुला काय थंडी वाजते काय सुचणे काय मग खोटे गार कर लागत आहे बाई इथं न. ते काय उडावलंय बघ एवढा चांगला स्वच्छ मी पाऊस घेऊन आलो. येतोय एवढा जोरात आणि म्हणतात चला फोटो काढू. मित्रांनो नेमका खाली उतरलोय आणि पाऊस चालू आला. गाडीत बसलं असतं छत्री आणली एवढीशी या बाईनी 4 छत्र्या पडल्यात घरात गाडीत आणि बसलं ही छत्री असतं घेऊन आली. तर ते भारी झालं असतं. जायचं गाडीला मग चला पाऊस वाढतोय थोडा. ये जरी छत्री घेऊन आले तरी मीच तुमच्या पुढे. अरे आता ये तर दे छत्री बंद करू दे. छत्री खाली बोललो बाई. तिथे थांबायला गेले. दम लागला पळून काय करते अरे मग दे ना मग भिजल्यावर देते का निघाव मला आता असं वाटते पावसाळा उघडायचं नाही उघडन का. तर आता आम्ही अजून एका जागी थांबलोय ज्या ठिकाणी मस्त आता एक फोटोशूट होणार आहे तळे माझं तळे आणि या तळ्यामध्ये शूटिंग होणार सुषमा पोहणार आहे. तळ्यामध्ये तुम्हाला फोटोशूट करायचे म्हणलं तुम्ही नाही तू पोहणार आहे त्यात मी फोटोशूट करतो तुझं. तर मित्रांनो आता थोडासा पाऊस झालाय आणि या पावसामध्ये पाणी बघा किती पुढं पण उतरा फोटोच फोटो. इथून जायचं कसं काय आता आपण इथून जाऊ ना असं पुढनं हां तिकडनं जाऊ शकतो इथून पण जाऊ शकतो लांब जायची गरज नाही येत. चल ये पाऊस आला पण नेमका पाऊस आला. मार उडी मार. अरे यार ऑलिम्पिक मध्ये होती का काय झाले. मार ना आता परत उडी मार. मार झालं का फोटोशूट झालं का मनासारखं हा. पाऊस आहे दिसतंय का काय मित्रांनो पाऊस बघायचा किती जोरात आलाय इतका प्रमाणाच्या बाहेर. हे बघा गाडीचं पुढचं काहीच दिसत नाही. हे बघा फुल भरलेला काय होत 12:30 वाजता अंधार पडलाय. 12:30 वाजता अंधार. महाबळेश्वरला खरंच ना. हे बघ महाबळेश्वरची बिल्डिंग आहे बघ समोर बघ महाबळेश्वरला आलो डायरेक्ट महाबळेश्वर. खरं सांगतो का आपण रस्त्यावरती गाडी लावलेली आहे आणि कारण का तर आता आम्ही आलोय महाबळेश्वरची फिलिंग घ्यायला. हे बघा माग असं बघू शकताय मस्त धुकं आहे आणि या धुक्यामध्ये ही महाबळेश्वरची फिलिंग. तर हे महाबळेश्वर नाहीये तर मित्रांनो हे आहे आपल्या मावळामध्ये असलेलं कोंडेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता. आणि या रस्त्यावरती तुम्ही बघू शकताय पाऊस अजिबात नाहीये फक्त आणि फक्त धुक्यांमध्ये असलेला छोटासा पाऊस तुम्हाला पाहायला भेटतोय. तर ही फिलिंग आम्ही दोघं सुद्धा घेतोय. तर तुला कसं वाटतंय. असं वाटतंय महाबळेश्वरला चाललोय. आईला महाबळेश्वरला नाही हे थंडी बघ थंडी काय म्हणते सांग. थंडी एवढी थंडी आहे ना महाबळेश्वर सारखीच थंडी आणि धुकं बघा सेम महाबळेश्वर सारखे बघा एवढी थंडी आहे. तर आम्ही सहज आलो होतो खरं तर मावळामध्ये पावसामध्ये फिरण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. दरवर्षी आम्ही थोडासा एक एन्जॉय म्हणून मावळामध्ये येतो परंतु समोर बघा काहीच दिसत नाही. इथनं पुढं तुम्हाला काहीच दिसत नाही आणि ही आमची गाडी ही सुद्धा पांढरी. तर मित्रांनो आता आम्ही उभं आहे कोंडेश्वरच्या रस्त्यावरती आणि आत्ताशी कुठेतरी धुकं कमी झालंय आणि मस्त फोटोशूट केलंय आम्ही. आणि मागचा हा नजारा पाहू शकताय मस्त रस्ता त्याच्या बाजूला असलेलं पांढरं शुभ्र धुकं आणि आम्ही लावली इथं आमची गाडी. तर आता थोडाच वेळ झाला आपल्याला कोंडेश्वरला पोहोचायला. खूप जोराचा पाऊस आला होता एका क्षणात आणि काही वेळातच तो पाऊस गेला आणि हा मस्त असा सुंदर असा नजारा पाहायला भेटलाय. तर ही खासियत आहे
ह्या मावळाची. आणि मावळामध्ये तुम्ही जेव्हा फिरताना तुम्हाला वेगवेगळे निसर्गाचे चमत्कार पाहायला भेटल. बघा आत्ताच्या आत्ता बघा 1 मिनिटात धुकं. आणि आता आपण चाललोय खरं तर कोंडेश्वरला आणि खूप जवळ आले आता. पण थोडासा इथला नजारा पाहिला आणि असं वाटतं त्याला थांबू आणि मस्त फोटो काढू. आणि मी हिचे फोटो काढल्यात, हिने माझे फोटो एकदम भंगार काढल्यात. दरवेळेस प्रमाणे तसंच असतं. काय नाही रील तुम्हाला दिसणार ते माझे मी काढलेत ते माझे मी काढलेत. आपण जसं मावळामध्ये चाललोय पाऊस भरपूर झाला त्यामुळे लोकांना टाइम नाही भेटला. पण इथं बघा या वावरामध्ये इथं आता भात लागवडीचं काम चाललंय. आत्ताशी दिसलंय मला. अरे बाबा आऊट गाळ करण्याचं काम चालू आहे. तू लावले कधी भात? कधी भात लावले? येतं का तुला येतं का भात लावता? कधी लावले होते? मग आता लावून येते जाऊन जा की. कपडे नाही आणले ना, घुसला असतो लगेच. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय मंदिराच्या जवळ. घे मोबाईल पण घे. तर आपण पोहोचलोय मंदिराच्या जवळ आणि असं वाटलं होतं गर्दी आहे पण तो काहीच गर्दी नाहीये. त्यामुळे मस्त आता दर्शन पण होईल. आणि हे बघा आता आम्ही उतरल्यामुळं सगळं वातावरण क्लिअर झालं. हे बघा कसं आलंय पाऊस उघडलाय एकदम क्लिअर वातावरण झालंय. मी पुण्यवान आहे. पण नाही हे बघा लिंक केलं ना तुम्ही त्याच्यामुळे पुण्यवान आहे. आणि तर मित्रांनो बघू शकता एकदम साफ असं वातावरण झालंय आणि एकदम क्लिअर ऑल क्लिअर. त्यामुळे आपल्याला आजूबाजूचे सगळा परिसर एकदम मस्त दिसतोय. मंदिर पण छान दिसतंय. आणि इथं बघा आणि कधी पटकेनी वातावरण चेंज होईल सांगता येणार नाही. परंतु आता तरी सगळ्यात भारी वातावरण. चलो मित्रांनो अजिबात गर्दी नाहीये आणि एकदम मस्त दर्शन होणार सोमवार असून पण. आणि आता तिथे चप्पल काढू आपण. काही लोक आतमध्ये जातात. डायरेक्ट अचानक पाऊस. कसा पाऊस आलाय? अचानक आला. डायरेक्ट सगळेजण पळून आले. हा डायरेक्ट अचानक बघा सगळ्यांनी दबावलं. पाऊस असा येतो की डायरेक्ट माणसाला भिजूनच टाकतो. डायरेक्ट भिजून डायरेक्ट उघडला बघ लगेच. नंतर गर्दी वाढन मला असं वाटतं संध्याकाळची. निघायचं का मग? मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा कोंडेश्वरचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या दत्ता महाराजकर या व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय.